हॅलो, गुड आफ्टरनून. लास्ट लेक्चरला आपण इम्पॉर्टंट कन्सेप्ट पाहिले होते आपण सगळ्या याच्या बिझनेस इकॉनॉमिक्सच्या. आता आपण बघणार बेसिक टूल्स कोणकोणते आहेत बिझनेस इकॉनॉमिक्सचे. बिझनेस इकॉनॉमिक्सचे बेसिक टूल्स म्हणजे काय एक्झॅक्ट, तर ज्यावेळेस आपण बिझनेस इकॉनॉमिक्स रन करतो किंवा त्यावेळेला बिझनेस इकॉनॉमिक्स हा फुलफिल नाही किंवा इकॉनॉमिक्स हा फुलफिल नाही आहे. असं नाही आपण म्हणू शकत की इकॉनॉमिक्स मध्ये सगळ्या गोष्टींचं सोल्युशन आहे. मग काय होतं की ज्या वेळेला तुम्ही सपोज आता इकॉनॉमिक्स, तुम्ही इकॉनॉमिक्सच्या सगळ्या थिअरीज तुम्हाला माहिती आहेत. तुम्ही एखादा बिझनेस जो आहे तो प्ले करताय किंवा बिझनेस चालवताय. बिझनेस चालवत असताना ज्या वेळेला एखादी अडचण, तुम्हाला कोणती अडचण त्याच्यामध्ये येऊ शकते. मग येणारी प्रत्येक अडचण ही त्या इकॉनॉमिक्स मध्ये काय आहे तर एंटर केलेली नाहीये. येणाऱ्या प्रत्येक अडचणीचं जे आन्सर आहे ते तुम्हाला इकॉनॉमिक्स मध्ये मिळणार नाहीये. मग अशा वेळेस काय होतं की काही बेसिक टूल्स असतात इकॉनॉमिक्स मधले, की ज्याचा तुम्ही काय करताय की सपोर्ट घेताय, ज्याचा रेफरन्स म्हणून तुम्ही यूज करताय आणि तिथून तुम्ही एक नवीन थिअरी तयार करता की जेणेकरून तुमचा जो बिझनेस मध्ये आता आलेला प्रॉब्लेम आहे त्याच्यातून तुम्हाला कुठेतरी एक नवीन सोल्युशन मिळावं. मी यासाठी काही आहे जे बेसिक टूल्स आहेत किंवा बेसिक कन्सेप्ट आहेत इकॉनॉमिक्स मधल्या ते यूज केलं जातं. मग ह्या टूल्स कोणकोणते आहेत तर ते आपण आता पाहणार आहोत. याच्यामध्ये फर्स्ट टूल आहे द अपॉर्च्युनिटी कॉस्ट कन्सेप्ट. आता अपॉर्च्युनिटी कॉस्ट कन्सेप्ट मध्ये त्यांनी काय म्हटलेलं आहे, बोथ मायक्रो अँड मॅक्रो इकॉनॉमिक्स मेक्स abundant use of the fundamental concept of opportunity cost. In everyday life, we apply the notion of opportunities cost even if we are unable to we are unable to articulate its significance. In business economics, the opportunity cost concept is useful in decision involving a choice between different alternative course of action. म्हणजे काय म्हटलं की ऑपॉर्च्युनिटी कॉस्ट कॉन्सेप्ट कधी यूज केली जाते, ज्या वेळेला तुम्हाला तुमच्या समोर दोन कोणत्या तरी ऍक्शन्स असतील, दोन कोणत्या तरी कन्सेप्ट आहेत आणि त्याच्यामधली एक कन्सेप्ट तुम्हाला काय करायचे की कॅरी फॉरवर्ड करायचे. आता आपण बघूया त्याचं पुढे जाऊन आपण एक्झाम्पल पण बघूयात. सो रिसोर्सेस आर स्केअर, वी कॅनॉट प्रोड्यूस ऑल द कमोडिटीज. ज्या वेळेला तुमच्याकडे रिसोर्सेस कमी असतात त्यावेळेस तुम्ही त्या सगळ्यांचं यूज करू शकत नाही किंवा सगळेच कमोडिटी तुम्ही प्रोड्यूस करू शकत नाही. म्हणजे सपोज मी एक लॅपटॉपचा यूज आहे, ओके. मग लॅपटॉपचं जर मला यूज आहे, लॅपटॉप हे माझं प्रोडक्ट आहे, तर लॅपटॉपसाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी माझ्या इथे नाही बनवू शकत कारण त्यात तेवढे रिसोर्सेस माझ्याकडे अवेलेबल नाही आहेत. म्हणजे मग त्याच्यात रॅम असेल, हार्ड डिस्क असेल, हे सगळं मी इथे बनवू शकत नाही कारण माझ्याकडे तेवढे रिसोर्सेस अवेलेबल नाही आहेत. फॉर द प्रोडक्शन ऑफ द कमोडिटी वी हॅव टू forego the production of another commodities. We cannot have everything we want. We are therefore forced to make a choice. मग अशा वेळेस तुमच्याकडे सगळ्याच गोष्टी अवेलेबल नसतात त्या प्रोडक्टसाठी. मग अशा वेळेस तुमच्याकडे चॉईस असते की तुम्ही त्यापैकी कोणत्या गोष्टीला जास्त प्रेफरन्स द्याल, कोणती गोष्ट तुम्ही बनवू इच्छिता आणि कोणती बाहेरून घेणार आहात. आलं लक्षात. सो याला म्हटलं जातं अपॉर्च्युनिटी कॉस्ट कन्सेप्ट. आता याचा पुढचा पार्ट आहे opportunity cost of a decision is the significance of alternatives required by that decision. Significance of alternative involves when carrying out a decision requires using resources that is limited in supply with firm. Opportunity cost therefore represent the benefits or revenue forgo by pursuing one course of action rather than another. मग अशा वेळेस तुमच्याकडे ऑप्शन्स काय असतात की ज्या प्रोडक्शन तुम्ही बनवू शकता, जी कमोडिटी तुम्ही प्रोड्यूस करू शकता ते तुम्ही तुमच्या इथे प्रोड्यूस करणार आणि जी तुम्हाला बाहेरून लागणार आहे ती तुम्ही बाहेरून मागणार. मग ज्या कम्युनिटीचा तुम्हाला जास्त यूज होणार आहे ती कम्युनिटी साठी काय तुम्ही तुमच्या इथे बनवाल कारण बाहेरून घेण्यावरती जास्त खर्च होतो. सो तुमच्याकडे अशा वेळेस काय येतं की अल्टरनेटिव्ह अवेलेबल आहेत की ज्या वेळेला तुम्हाला गरज असेल त्यावेळेस तुम्ही बनवाल, ज्यावेळेस नसेल त्यावेळेस बाहेरून मागवून घ्याल. काय ही गरज कधी क्रिएट होते किंवा जी तुमची आता नीड आहे, ही नीड तुमची कधी क्रिएट होते की ज्या वेळेस तुमच्याकडे रिसोर्सेस लिमिटेड असतात. आणि लक्षात. सो यालाच म्हटलं जातं काय तर प्रोडक्शन द ऑपॉर्च्युनिटी कॉस्ट कन्सेप्ट. देन मग याचं एक एक्झाम्पल घ्यायचं म्हटलं तर बघा इथे त्यांनी एक्झाम्पल दिलेलं आहे. Suppose a businessman can buy either a washing machine or a press machine with his limited resources and purpose that he can earn annually 40,000 and 60,000 respectively from the two alternatives. A rational businessman will certainly buy press machines that gives him a higher return, but in the process of earning rupees 60,000 he has
foregone the opportunity to earn rupees 40,000 annually from the washing machine. Thus, rupees 40,000 is his opportunity cost of alternative cost. The difference between actual and opportunity cost is called economic rent or economic profit. For example, economic profit from press machine is the above case is 60,000 minus 40,000 is equal to 20,000. So long as economic profit is above zero, it is rational in invest resources in press machine. म्हणजे का बघा इथे त्यांनी काय म्हटलंय की जर एखाद्या बिझनेसमॅनने वॉशिंग मशीन खरेदी केली तर त्याला 40,000 रुपये का होणार आहे, त्याचा अर्निंग होणार आहे 40,000. आणि जर त्याने प्रेस मशीन परचेस केली तर त्याचं काय 60,000 जे काय आहे तो त्याचा प्रॉफिट होणार आहे. मग एखाद्याने असं ठरवलं की प्रेस मशीनच यूज करतो म्हणून त्याने प्रेस मशीन खरेदी केली. प्रेस मशीनची प्राइस काय आहे 60,000. त्याने काय प्रेस मशीन परचेस केली 60,000. मग जर त्याने प्रेस मशीन परचेस केली असेल तर त्याला जर वॉशिंग मशीन पासून होणारा प्रॉफिट किती होता 40,000 आणि प्रेस मशीन पासून होणार होता 60,000. मग त्याला प्रॉफिट कोणत्या गोष्टीत जास्त, किती प्रॉफिट जास्त आला 20,000 प्रॉफिट जास्त मिळाला कशामध्ये वॉशिंग मशीन मध्ये. मग इथे तेच म्हटलंय हे कशामुळे, कारण त्याच्याकडे दोन अल्टरनेटिव्ह होते, त्याने त्यातला एक स्किप केला आणि एक जो आहे तो सिलेक्ट केला, चूज केला. त्याने कोणता चूज केला प्रेस मशीन आणि त्याने वॉशिंग मशीन काय केलं स्किप केलं. त्याच्यामुळे काय झालं की त्याचा प्रॉफिट जो होता 20,000 त्याला प्रॉफिट एक्स्ट्रा मिळाला. सो ह्यालाच म्हटलं जातं सो लॉंग ॲज इकॉनॉमिक प्रॉफिट इज अबाउट झिरो. ज्या वेळेला तुम्ही अल्टरनेटिव्ह चूज करता आणि तुमचा इकॉनॉमिक प्रॉफिट जो आहे हा 0 पेक्षा जास्त असेल त्यावेळेस त्याला काय म्हणतात की रॅशनल टू इन्व्हेस्ट रिसोर्सेस इन प्रेस मशीन. सो त्याला प्रॉपर इन्व्हेस्टमेंट म्हणतात किंवा तो जो आता आपण पॉईंट एक्सप्लेन केला ऑपॉर्च्युनिटी काय म्हटलं ऑपॉर्च्युनिटी कॉस्ट कन्सेप्ट. सो हा तिथे क्लिअर होतो. आलं लक्षात. सो थोडक्यात काय तर तुमचा अपॉर्च्युनिटी कॉस्ट कन्सेप्ट मध्ये काय की आलेल्या अपॉर्च्युनिटी मध्ये अल्टरनेटिव्ह कोणता अल्टरनेटिव्ह तुम्ही चूज कराल आणि त्याच्यातून तुम्हाला किती प्रॉफिट होणार आहे. सो या कन्सेप्टला किंवा या टूल्सला म्हटलं जातं अपॉर्च्युनिटी कॉस्ट कन्सेप्ट. देन सेकंड येतं इन्क्रिमेंटल कॉस्ट कन्सेप्ट. सेकंड कोणते आहे इन्क्रिमेंटल कॉस्ट. सो इन्क्रिमेंटल कन्सेप्ट म्हणजे काय, ते इन्क्रिमेंटल कन्सेप्ट एक्झॅक्ट सांगायला गेलो तर the incremental concept is probably that the most important concept in economics and is certainly the most frequently used in business economics. Incremental concept is closely related to marginal cost and marginal revenue of economic theory. The two major concepts in this analysis is incremental cost and incremental revenue. Incremental cost denotes change in total cost, whereas incremental revenue means change in total revenue resulting from a decision of the firm. आता इन्क्रिमेंटल कॉस्ट म्हणजे काय हे जर एक्झॅक्ट तुम्हाला सांगायचं तर आपण त्यासाठी पुढचं एक्झाम्पल घेऊया. पण त्याच्यात एक मिनिंग तुम्हाला सांगतो इन्क्रिमेंटल कॉस्ट म्हणजे काय. सपोज सरांनी एक काम केलं की माझ्याकडे भोसलेदांनी 5,000 रुपये दिले आणि त्यांनी मला म्हटलं की या 5,000 रुपयामध्ये आपल्याला कॉलेजला पेन घेऊन या. ओके. सो पेन घेऊन या. मी आधी एक विचार केला की ठीक आहे 5,000 रुपये दिलेले आहेत त्याच्यातले मला प्रॉफिट सुद्धा कमवायचा आहे या 5,000तून. मग काय करूयात. पण मी काय केलं की 5,000 मधून मला एक सपोज 5,000 रुपयामध्ये त्यांनी मला 50 पेन आणायला सांगितले. 50 पेन मी काय केलं 50 रुपयाचं एक पेन घेतला. ओके. 50 रुपयाचा एक पेन घेतला आणि मी अशा पद्धतीने घेतलं. 50 रुपयाचं एक पेन असे जर मी 50 पेन सॉरी 500 पेन आणले तर माझं कॉस्टिंग झालं. सॉरी 500 पेन मला हवे ते 5,000 दिलेले आहेत. मी 50 रुपयाचा एक पेन घेतला. सो माझी कॉस्टिंग ऑलरेडी झाली 5,000. सो माझ्याकडे आता काहीच नाही राहिलं. बरोबर आहे. 50 रुपयाचे 500 पेन घेतलं 5,000 माझी कॉस्टिंग झाली. आता माझ्याकडे तसा प्रॉफिट काहीच नाही. म्हणजे माझं जो टार्गेट होतं तो मला का नाही अचीव करता आला. मग मला आता काय करावं लागेल त्यासाठी की 50 रुपयाचाच पेन घ्यायचा आहे. पण मग मी त्याला सांगितलं मी तुझ्याकडून एक डायरेक्ट 500 पेन खरेदी करतोय, मला काहीतरी त्याच्यावरती बेनिफिट्स दे. त्याने माझ्यासाठी 2-3 रुपये कमी केले सपोज पेन मागे. तर सपोज मला 5 रुपये कमी केले तर 50 रुपयाचा पेन मला 45 रुपयाला मिळाला. सो मला टोटल मग खर्च किती आला 50 रुपयाचे 100 पेन 500 नाही सॉरी. सो 100 पेन 45. सो माझा खर्च आला 4,500. मला प्रॉफिट किती झाला 500.
म्हणजे माझा खर्च एक्झॅक्ट कुठे वाढतोय हे लक्षात घेऊन तो मला कमी करून ज्या वेळेला मी ती कन्सेप्ट मांडतो त्यावेळेस त्याला म्हटलं जातं काय तर इन्क्रिमेंटल कॉस्ट कन्सेप्ट किंवा इन्क्रिमेंटल कन्सेप्ट. ओके. सो आता एक एक्झाम्पल बघूया, तुमच्या लक्षात येईल आहे. एक बिझनेसमॅन आहे, त्याचं असं म्हणणं आहे की प्रत्येक गोष्टीमध्ये ज्याला प्रॉफिट कमवायचं असेल तर त्याच्यामध्ये यूज करणाऱ्या प्रत्येक गोष्टीमध्ये थोडा थोडा प्रॉफिट कमवता आला पाहिजे. आता त्याने काय केलं, टोटल त्याकडे रिव्हेन्यू आहेत 10,000चे, ते त्याला डिवाइड करायचे, त्यातून प्रॉफिट कमवायचं. त्याने काय केलं की ते रिव्हेन्यू जे आहेत ते त्याच्या बिझनेसमध्ये यूज केलं. यूज करत असताना ते डिस्ट्रीब्यूट कसे झाले बघा, एस्टिमेट त्याने तयार केलं. ते एस्टिमेट तयार कसं झालं बघा, लेबर ₹3,000, मटेरियल ₹4,000, टोटल किती झाले 7,000. ओव्हरहेड चार्जेस लावले 3,600, टोटल झाले किती 10,600. आणि सेलिंग अँड ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस 1,400, टोटल झाले 12,000. त्याच्याकडे रेव्हेन्यू कितीचे होते ₹10,000, म्हणजे 2,000 रुपये त्याला लॉस होते, प्रॉफिट नाही. मग त्याच्या लक्षात आलं हे एस्टिमेट केलेलं चुकीचं आहे. हे काय आहे, इन्क्रिमेंटल कॉस्ट आहे. इथे कॉस्ट वाढते. मग आपल्याला आता काय गरज आहे, तर ती कॉस्ट कमी करण्याची गरज आहे. मग त्यासाठी त्यांनी नवीन एक विचार केला. आता काय विचार केला, तर लेबर वरती जो एवढा मी खर्च करतोय 3,000 करणं गरजेचं नाहीये, कारण ऑलरेडी मी त्यांच्यावरती पेरोल वरती माझ्या इथे काम करतायत ते लोक. सेलिंग किंवा ऍडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंटला जे काम करणारे लोक आहेत ते ऑलरेडी पेरोल वरती आहेत. मग तो चार्जेस मी परत कशाला वेगळा ह्याच्यात यूज करू, मी त्यांना पेरोल वरती ठेवले म्हणून मी ते काढून टाकतो. मग त्याने काय केलं, ओव्हरहेड चार्जेस जे होते ते पूर्णपणेच, सॉरी ओव्हरहेड नाही, सेलिंग अँड ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस जे होते ते पूर्णपणे काढून टाकले त्याने. लेबर चार्जेस जे होते ते त्याने म्हटलं लेबरची एवढी गरज नाही, कमी लेबरमध्ये मी यूज करेन, म्हणून त्याने काय केलं की लेबरवरचा 1,000 रुपये लेबरचे कमी केले. देन आणखी त्याने कमी कुठे केलं, तो ओव्हरहेड चार्जेस जे होते 3,600 ते सुद्धा मग त्याने कमी केले. ते त्याने 2,000 ठेवले, सॉरी 1,000 ठेवले, 2,600 कमी केले. मग त्याने नवीन एस्टिमेट बनवले बघा, लेबर 2,000, मटेरियल 4,000. मटेरियल आहे तेवढंच यूज करावं लागणार आहे, त्याच्यात तो कुठेही बार्गेनिंग करू शकत नव्हता, कारण तेवढं मटेरियल लागणारच आहे. ओव्हरहेड चार्जेस जे होते ते 3,600 होते, ते त्याने काय केलं 1,000 केले. टोटल कॉस्ट किती झाली, लेबर 2,000चे, मटेरियल 4,600 आणि ओव्हरहेड चार्जेस 1,000. टोटल त्याचं कॉस्ट किती झालं मग, इन्क्रिमेंटल कॉस्ट 7,000. त्याला प्रॉफिट किती मिळालं 3,000. सो पहिला एस्टिमेट आणि या एस्टिमेट फरक काय होता, पहिल्या एस्टिमेट मध्ये त्याला 2,000 लॉस होत होता, म्हणून त्याने थोडंसं काय केलं, हे इन्क्रिमेंटल कॉस्ट कन्सेप्ट यूज करून कुठे कुठे कमी करता येतं कॉस्ट, त्या ठिकाणी त्यांनी कॉस्ट कमी केलं आणि फायनली त्याला त्या 10,000 मधून 3,000चं प्रॉफिट मिळवता आला. त्यालाच म्हटलं जातं इन्क्रिमेंटल कॉस्ट कन्सेप्ट. देन येतं नेक्स्ट मार्जिनल प्रिन्सिपल. The theory of marginalism was developed by Cambridge economist Alfred Marshall. According to him, production is only beneficial for a firm when margin revenue exceeds marginal cost. आता अल्फ्रेड मार्शलने काय म्हटलेलं आहे बघा, अकॉर्डिंग टू हिम प्रोडक्शन इज ओनली बेनिफिशियल. प्रोडक्शन हे बेनिफिशियल कधी ठरतं फॉर फर्म, किंवा फर्मसाठी प्रोडक्शन बेनिफिशियल कधी ठरतं, ज्यावेळेस मार्जिनल रिव्हेन्यू जे आहे हे मार्जिनल कॉस्ट पेक्षा जास्त असतं. आलं लक्षात. सो ज्याला मार्जिनल रिव्हेन्यू हे मार्जिनल कॉस्ट पेक्षा जास्त असेल त्यावेळेस ते काय होतं की संस्थेचं, त्या फर्मसाठी किंवा त्या कंपनीसाठी बेनिफिशियल ठरतं. आता ह्याच्यामध्ये काय म्हटलं, प्रिन्सिपल स्टेट्स दॅट. मग मार्जिनल प्रिन्सिपल काय म्हणतो, तर मार्जिनल प्रिन्सिपल मध्ये असं म्हटलं गेलंय दॅट द डिसिजन इज सेड टू बी रॅशनल अँड साऊंड इफ गिवन द फर्म्स ऑब्जेक्टिव्ह ऑफ प्रॉफिट मॅक्झिमायझेशन. जर फर्मचं ऑब्जेक्टिव्ह प्रॉफिट मॅक्झिमायझेशन असेल, इट लीड्स टू इन्क्रीज इन प्रॉफिट. त्यांना जर प्रॉफिटमध्ये वाढ करायचं आहे, विच इज एदर ऑफ टू सेनेरिओ, तर ह्या दोन सेनेरिओनी त्यांना जावं लागतं. ते दोन कोणते आहेत, तर फर्स्ट वन आहे इफ टोटल रिव्हेन्यू इन्क्रीज मोर दॅन टोटल कॉस्ट. टोटल रिव्हेन्यू जो आहे जो तुमच्या टोटल कॉस्ट पेक्षा वाढवलं पाहिजे. अदरवाईज सेकंड काय म्हटलं जातं, टोटल रिव्हेन्यू डिक्लाइन्स लेस दॅन टोटल कॉस्ट. टोटल कॉस्ट पेक्षा टोटल रिव्हेन्यू जो आहे तो खाली नाही आला पाहिजे. आलं लक्षात. या दोन कन्सेप्ट जर तुम्ही रिव्हेन्यू कन्सेप्ट जर तुम्ही यूज केलात तर काय होईल, तर तुम्हाला प्रॉफिट मॅक्झिमायझेशन तुमच्या फर्म मध्ये
करता येईल. त्याच्यामुळे हा जो थर्ड पॉइंट आहे तो काय म्हटलं त्याने, मार्जिनल प्रिन्सिपल. लक्षात. त्याच्यानंतर नेक्स्ट आपण बघणार आहोत बेसिक इकॉनॉमिक्स रिलेशन्स. आता बेसिक इकॉनॉमिक्स रिलेशन्स मध्ये आहेत ना, हा तुम्हाला ग्राफने तुम्हाला एक्सप्लेन केलेला आहे. आता हा फर्स्ट ग्राफ जर तुम्ही बघितला तर त्याला म्हटलं जातं पॉझिटिव्ह रिलेशनशिप और डायरेक्ट रिलेशनशिप. पॉझिटिव्ह रिलेशनशिप मध्ये म्हणजे काय की आता तुम्हाला दिसतोय हा ग्राफ, आता इथे एक्स ऍक्सेस आणि वाय ऍक्सेस आहे. आपण असं समजून चालूयात की हा जो एक्स ऍक्सेस आहे हा आहे तुमचा प्रॉफिट किंवा डिमांड सप्लाय असं पकडून चालला. सो आता हा जर झिरो पासून वरती वरती चाललाय, हा ग्राफ आहे तो झिरो पासून 1 2 3 असं करत पुढे पुढे चाललाय. याचा अर्थ काय की हा अपवर्ड होत चाललाय. हा जो ग्राफ आहे हा काय होतो, हा जो व्हेरिएबल आहे तो काय होतं की अपवर्ड होत चाललाय. म्हणून या अशा रिलेशनला काय म्हटलं जातं, पॉझिटिव्ह रिलेशनशिप और डायरेक्ट रिलेशनशिप. त्याच्यामध्ये काय होतं की मूव्ह टुगेदर इन द सेम डायरेक्शन. ज्यावेळेला आता बघ एक्स ऍक्सेस आणि वाय ऍक्सेस दोन्ही जे आहेत ते सेम डायरेक्शननी मूव्ह होत आहेत. इकडे बघा आता फर्स्ट वन तुम्हाला इथे दिसतंय, हा आहे वाय ऍक्सेस. वाय ऍक्सेस 1 वरून 2 वरती गेला, 2 वरून 3 वरती गेला, 3 वरून 4 वरून 5 वरती इथे जाऊन 5 वरती गेला. सेम त्याच टायमाला सेम त्याच सिच्युएशन्सला काय झालं की हा जो एक्स ऍक्सिस आहे तो सुद्धा बघा 1 वरून 2 वरती, 2 वरून 3 वरती, 4 वरती, 5 वरती. सो तोही त्याच वेळेस काय होतं की वाढत चाललाय. सो दोन्हीकडून एक्स आणि वाय ऍक्सिस दोन्हीकडून तो काय चाललाय की अपवर्ड वेळ चाललाय. म्हणून ते म्हटलंय द व्हेरिएबल मूव्स टुगेदर इन द सेम डायरेक्शन, की दोन्ही पण ठिकाणी तो सेम डायरेक्शनने चाललाय. ऍज द रिलेशनशिप इज अपवर्ड स्लोपिंग. त्याला म्हटलं जातं अपवर्ड स्लोपिंग रिलेशनशिप किंवा पॉझिटिव्ह रिलेशनशिप और डायरेक्ट रिलेशनशिप. देन सेकंड आहे निगेटिव्ह रिलेशनशिप और इनवर्स रिलेशनशिप. याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळेल तर ह्याच्यामध्ये सेम आहे, जसा हा अपवर्ड गेला स्लोपिंग तसा हा डाऊनवर्ड आला. हा बघा 5 पासून सुरू झाली, ओके 5 पासून त्याची सुरुवात झाली. 5 पासून द व्हेरिएबल मूव्ज इन अपोजिट डायरेक्शन. आता इथे 1 होतं आणि इथे 5 पासून सुरू झालं, म्हणजे इकडून तो वाढत गेला, एक्स ऍक्सिस वाढत गेला आणि वाय ऍक्सिस कमी होत आला. एक्स ऍक्सिस 1 वरून 2, 2 वरून 3, 3 वरून 4, 4 वरून 5 नंतर 6, लास्टला 6 ला गेला. आणि इथून काय झालं 5 वरून 4, 4 वरून 3, 2, 1. मग काय म्हटलं तर व्हेरिएबल मूव्ज इन ऑपोजिट डायरेक्शन. इथं व्हेरिएबल काय झालं की दोन्ही ऑपोजिट डायरेक्शनला मूव्ह झालेत. as shown as figure in 1.2 the relationship is downward sloping. So याला म्हटलं जातं डाऊनवर्ड स्लोपिंग किंवा निगेटिव्ह रिलेशनशिप और इनवर्स रिलेशनशिप. हे पुढे आपण बघणार आहोत एक्झाम्पल्स मध्ये. आता जस्ट मी तुम्हाला एक्सप्लेन करतोय. देन मॅक्झिमम और मिनिमम रिलेशनशिप. द रिलेशनशिप रिचेस अ मॅक्झिमम और अ मिनिमम पॉइंट, देन changes direction shows as minimum. changes direction shows as मिनिमम. इथे दिसतो तुम्हाला हा बघा 4 3 2 हा काय झाला की मिनिममला आला. ओके त्याच्यानंतर पुन्हा इथून काय झाला हा इन्क्रीज होत गेला, इथपर्यंत तो डिक्रीज झाला, इथून इन्क्रीज झाला. मग शेवटला डिक्रीज झालेला सगळ्यात छोटा पॉईंट कोणता होता की ज्या पॉईंटला येऊन लास्टला डिक्रीज झाला सगळ्यात कमी पॉईंट, त्याला म्हटलं जातं शोज ॲज मिनिमम. तर तुम्हाला काय दाखवतो की मिनिमम पॉईंट त्याचं दाखवतो आणि याला तुम्ही मॅक्झिमम और मिनिमम स्लोप सुद्धा म्हटलं जातं. देन येतं unrelated. The variables are not related so that when one variable changes the other is unaffected. The graph is either a vertical or horizontal straight lines. आता याच्यामध्ये बघा ही व्हर्टिकल आहे, ही हॉरिझॉन्टल आहे. या दोन्ही लाईनचा एकमेकांशी काही संबंध नाहीये. ही लाईन कमी झाली ही तर ही कमी होईल याची काही गॅरंटी नाही. इथे दोन वेगवेगळ्या लाईन्स दिलेल्या आहेत, त्याच्यामुळे ह्या एकमेकांवरती काय डिपेंड नाही आहेत दोन्ही लाईन्स. त्याच्यामुळे ह्याला काय म्हटलं व्हेरिएबल्स नॉट रिलेटेड, म्हणून त्याला अनरिलेटेड नावच दिलेलं आहे, कारण ते एकमेकांशी रिलेटेड नाही आहेत. ओके सो अशा पद्धतीने हा जो तुमचा कर्व आहे हा तुमचा एक्सप्लेन केला गेला. त्याच्यानंतर functional relations. A function explains the relationship between two or more economic variables. A simple technical term is used to analyze and symbolize a relationship between variables. It is called a function. It indicates
how the value of dependent variable depends on the value of independent or other variables. It's also explain how the value of one variable can be found in specify the value of other variables. इथे काय म्हटलेलं आहे त्यांनी बघा, symbolic relationship between variables. Functional relations म्हणजे काय तर symbolic relations between variables. It is called as function. It indicates how the value of dependent variable depends on the value of independent variable. म्हणजे डिपेंडंट व्हेरिएबल जो आहे, डिपेंडंट व्हॅल्यू ऑफ डिपेंडंट व्हेरिएबल्स इज डिपेंड ऑन इंडिपेंडंट व्हेरिएबल्स. किती इंडिपेंडंट व्हेरिएबल्स वरती कशी डिपेंड आहे other variables. It is also explained how the value of one variable can be found by specific the value of variable other variables. एक किंवा एक व्हेरिएबल दुसऱ्या व्हेरिएबलच्या व्हॅल्यू वरती कशा पद्धतीने अवलंबून आहे हे फंक्शन्स मध्ये दाखवलं जातं. That is a function express independent variables in one more other variables. If the value of variable v depends on another variables x, इथे काय म्हटलं की जसं की v जो आहे तो x वरती डिपेंड आहे. वी मे राईट, मग ज्यावेळेला y आहे, सॉरी y इज डिपेंड्स ऑन अनदर व्हेरिएबल x, मग त्यावेळेस काय म्हटलं y इज इक्वल टू फंक्शन ऑफ x. म्हणजे काय की y हा x वरती डिपेंड आहे. सो ज्यावेळेला सिम्बॉलिकली रिप्रेझेंट केलं जातं तेव्हा अशा पद्धतीने केलं जातं. याचा मिनिंग काय होतो, y व्हेरिएबल जो आहे तो x व्हेरिएबल वरती डिपेंड आहे. वेअर f स्टँड्स फॉर फंक्शन, आणि f आहे तो काय फंक्शन्स दाखवतो. दिस एक्सप्रेशन वन इज रीड ॲज y इज अ फंक्शन ऑफ x. काय म्हटलंय, y इज अ फंक्शन ऑफ x. दिस म्हणजे y हा x चा पार्ट आहे असं सुद्धा तुम्ही म्हणू शकता. y इज अ फंक्शन ऑफ x म्हणजे y हा x चा एक पार्ट आहे. This implies that every value of the variable y is determined the unique value of the variable x. In the function, y is known as the dependent variable and x is the independent variable. आता जसं की आता असं म्हटलंय, सपोज ओव्हरऑल कॉलेज आहे. कॉलेज म्हणजे काय आहे तुमचं एक्स, आणि बीएमएस डिपार्टमेंट जो आहे तो तुमचा आहे वाय. मग तुम्ही असं म्हणू शकता वाय इज अ फंक्शन ऑफ एक्स, म्हणजे वाय जो आहे हा काय आहे एक्सचा पार्ट आहे. म्हणजे काय वाय म्हणजे मी म्हटलं बीएमएस डिपार्टमेंट आणि एक्स म्हटलं एक्स काय आहे कॉलेज आहे आयसीएस कॉलेज. सो वाय इज अ फंक्शन ऑफ एक्स म्हणजे बीएमएस डिपार्टमेंट हे आयसीएस कॉलेजचं एक पार्ट आहे. सो बीएमएस डिपार्टमेंट हे आयसीएस कॉलेजवरती डिपेंड आहे. कॉलेज बंद झालं बीएमएस डिपार्टमेंट बंद होईल. ओके. सो बट जर बीएमएस डिपार्टमेंट बंद झालं तर कॉलेज बंद होईल नाही. म्हणजे काय, तो वाय हा एक्स वरती डिपेंड आहे पण एक्स हा वाय वरती डिपेंड नाहीये. वाय ला आपण काय म्हणतो डिपेंडंट व्हेरिएबल आणि एक्स ला म्हणतो इंडिपेंडंट व्हेरिएबल. आलं लक्षात. सो y is known as dependent variable and x is the independent variable. Thus in function 1 y is called the dependent variable, called the dependent variable and its value depends on the value of x. Further, the independent variable is interpreted as a cause and the dependent variable as the effect. An important function which extensively used in economics is demand function. आता ह्याच्यामध्ये एक महत्वाचं फंक्शन इकॉनॉमिक्स मध्ये यूज केलं जातं त्याला म्हटलं जातं डिमांड फंक्शन, विच एक्सप्रेस क्वांटिटी डिमांडेड ऑन अ कम्युनिटी in a function of its price, other factors being held constant. Thus, demand for a commodity X is described as under. आता डिमांड जे आहे ते कशावरती डिपेंड आहे, प्राइस वरती डिपेंड आहे. म्हणजेच काय की तुमची प्राइस कमी झाली डिमांड वाढणार, प्राइस वाढली डिमांड कमी होणार. पण डिमांड वाढली म्हणून प्राइस कमी होत नाही किंवा डिमांड वाढली म्हणून प्राइस वाढत नाही. याचा अर्थ काय की तुमचे डिमांड जो आहे तो प्राइस वरती डिपेंड आहे पण प्राइस जी आहे ती डिमांड वर डिपेंड राहत नाही. वेअर डी इज अ क्वांटिटी demanded of commodity X and P is its price. Similarly, supply function of a commodity X is expressed as supply सुद्धा त्याच पद्धतीने आहे. सप्लाय जो आहे तो तुमच्या प्राइस वरती डिपेंड असतो. प्राइस कमी असेल तर सप्लाय वाढू शकतो, प्राइस जास्त असेल सप्लाय कमी होऊ शकतो. ओके. पण सप्लाय वरती तुमची प्राइस डिपेंड नसते. आलं लक्षात. सो अशा पद्धतीने हे जे फंक्शन्स आहेत तुमचे ते वर्क करतात.
Then when the value of variable x depends on more than two variables x, this function is written as general from. ज्या वेळेला y हा तुमच्या एकापेक्षा जास्त फंक्शन वरती डिपेंड असतो, जसं की आता बीएमएस डिपार्टमेंट जे आहे ते दोन गोष्टींवरती डिपेंड आहे, एक आयटी डिपार्टमेंट आणि सेकंड आयसीएस कॉलेज. सो ह्या दोन गोष्टींवरती बीएमएस डिपार्टमेंट जे आहे ते डिपेंड आहे. मग आता बीएमएस डिपार्टमेंटला जर आपण वाय म्हटलं, आयसीएस कॉलेजला आपण एक्स म्हटलेलं आहे, आणि ह्याला आपण आयटी डिपार्टमेंटला आपण झेड म्हणूयात. मग हे फंक्शन कसं होईल, y इज इक्वल टू किंवा y इज अ फंक्शन ऑफ एक्स कॉमा झेड. म्हणजे वाय बीएमएस डिपार्टमेंट हे आयटी डिपार्टमेंट आणि आयसीएस कॉलेज ह्या दोन व्हेरिएबल वरती डिपेंड आहे. This shown the variable y depends on several independent variable x, where x is the number of independent variable. Again, note that in economics we write causes in the independent variables and effect on the dependent variable. For example, demand for a product is generally considered to be a function of its own price of other commodities, which may be substitutes or complements. Income of the consumers, taste and preference of the consumers, and advertising expenditures made a made by firm to promote the product. Thus, आता काय होतं इथे काय म्हटलंय बघा, डिमांड जे आहे ते तुमच्या कोणकोणत्या गोष्टीवरती डिपेंड आहे. एक तर प्राइस वरती आहे, मार्केटिंग वरती आहे, प्रमोशन वरती डिपेंड आहे, त्याच्यानंतर काय म्हटलंय ऍडव्हर्टायझिंग वरती डिपेंड आहे. सो त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं पी प्राइस, पी प्रमोशन, एम मार्केटिंग, टी टेस्ट आणि ए कशाचं घेतलेलं आहे त्यांनी, इन्कम ऑफ द कंझ्युमर, ऍडव्हर्टायझिंग, ए फॉर ऍडव्हर्टायझिंग. सो या पाच गोष्टींवरती डिपेंड आहे डिमांड, म्हणून याला म्हटलेलं आहे डी इज इक्वल टू पी पी एम टी ए. आता इथे दिलेलं आहे बघा, डी is equal to demand of the product, then p price of the product, then p price of the substitute product, m income of the consumer, t taste and preference of the consumer for the product, आणि a advertising expenditure incurred by the firm. लक्षात. सो अशा पद्धतीने then येतं linear and power function. Linear function is widely used mathematical form of function. In linear function can be stated in the following general form: y is equal to a plus bx, where a and b are positive constant and are called parameters of the function. Note that parameter of functions are variables that are fixed and give a specific function. The value of constant a and b determines the specific nature of linear function. The linear demand function with price as the only independent variable written as AD is equal to A minus BP. Thus, minus signs before coefficient B indicates that quantity demanded on a commodity is negatively related with price of the commodity. That is, if price of commodity falls, its quantity demand increase and vice versa. आता याच्यामध्ये काय म्हटलंय बघा, की ह्याच्यामध्ये ए आणि बी फंक्शन दिलेले आहेत एक्स्ट्राचे, इथे एफ काढून टाकलेले आहे. ए आणि बी म्हणजे काय, की त्यांचं एक्झॅक्ट रिलेशन काय आहे वाय आणि एक्स. मग अशी काय होतं की डिपेंड आहे, वाय हा एक्स वरती डिपेंड आहे असं पण म्हटलं गेलं होतं. पण आता काय आहे याच्यामध्ये त्या पद्धतीने म्हटलं, पण ह्याच्यामध्ये आता तसं म्हटलं याच्यामध्ये ए आणि बी दिलेलं आहे. ए आणि बी काय दाखवलं जातं की त्यांच्यामध्ये एक्झॅक्ट रिलेशन कसं आहे. जसं इथे तर म्हटलेलं आहे बघा की डिमांड क्यू डी इज इक्वल टू ए मायनस बी पी. म्हणजे काय की क्वांटिटी डिमांडेड इज इक्वल टू ए मायनस बी पी. ए मायनस बी पी म्हणजे काय, ए मायनस बी पी म्हणजे काय त्यांनी म्हटलेलं आहे, इफ प्राइस ऑफ कमोडिटी फॉल्स इट्स क्वांटिटी डिमांड इन्क्रीज. म्हणजे ज्या वेळेला प्राइस फॉल होईल त्यावेळेस क्वांटिटी डिमांडेड इन्क्रीज होईल. म्हणजे ए मायनस बी. आता मायनसचा मिनिंग काय होतो की वाईस वर्सा. म्हणजे ज्या वेळेला एक आता क्वांटिटी आणि प्राइस मधला असं, डिमांड आणि प्राइस मधला असं रिलेशन त्यांनी दाखवलेलं आहे, ज्यावेळेला डिमांड वाढेल त्यावेळेस प्राइस कमी होईल आणि ज्यावेळेला प्राइस वाढेल त्यावेळेस डिमांड कमी होईल. ओके. सो त्याच्यामुळे त्यांनी म्हटलेले ए मायनस बी, मायनसचा मिनिंग होतो वाईस वर्सा.
ओके. देन नेक्स्ट ह्याच्यामध्ये त्यांनी आता म्हटलंय बघा, इफ A equals 7 and B equals to 0.5, then linear demand function can be expressed in the following specific form. Quantity demand is equal to 7 minus 0.5. The above specific demand function shows that unit falls in price of the commodity will cause 0.5 units increase in the quantity demanded of the commodity. If price P is 0, the second term 0.5p in the demand function drops out all the quantity demanded is equal to 7. म्हणजे काय होतं की ज्या वेळेला प्राइस 0.5 वरती आणली त्यावेळेस डिमांड किती झाली 7. म्हणजे त्यावेळेस डिमांड वाढली, प्राइस कमी झाल्यावरती डिमांड वाढली. वी कॅन टेक various values of P and find out different quantities QD of a commodity demanded at then. In figure below we have noted this price quantity combination of a graph and have obtained demand curve dd of the commodity represent the given demand function. QD is equal to 7 minus 0.5. म्हणजे काय की क्वांटिटी डिमांडेड 7 होती कधी, ज्यावेळेला प्राइस 0.5 होती. म्हणजे प्राइस ज्यावेळेला कमी झाली तेव्हा क्वांटिटी डिमांडेड जी होती ती इन्क्रीज झाली, डिमांड जे होते ते इन्क्रीज झाले. आता त्यांनी हे काय केले, जो आता आपण पाहिलेला जो हे होतं ते त्यांनी ग्राफ मधून दाखवलेला आहे बघा. It should be noted that constant mathematical practice by conventional economics represent demand function, which shows that price in the above case of demand function on the y-axis and dependent variables. Price कुठे दिलेला आहे y-axis ला आणि x-axis ला काय quantity demanded. It is worth noting that slope of demand functions curve in figure will represent. आता जी प्राइस होती, मी तुम्हाला काय म्हटलं की प्राइस जी होती ती काय झाली की इथून 0.5 वरती कमी होत आली, प्राइस कमी होत आली आणि डिमांड जी होती काय आहे, डिमांड जी होती ती काय केली इथून बघा वाढत गेली. प्राइस कमी होत आली, ही जी प्राइस आहे ही कमी होत आली आणि डिमांड जी आहे ती 3 वरती होती स्टार्टिंगला, 4 5 6 6 7 वरती वाढत गेली. म्हणजे हेच म्हटलं की ज्या वेळेला प्राइस कमी झाली, प्राइस जी आहे ही कमी झाली त्यावेळेस डिमांड जे आहे ते वाढत गेले. आलं लक्षात? हे जे उभ्या लाईन्स आहेत हा कसल्या आहेत तर प्राइसच्या आहेत. तर प्राइस कमी होत गेली बघा आणि डिमांड जी आहे तुमची ती वाढत गेलेली आहे. सो त्याच्याने हा असा कर्व तुम्हाला दाखवता येईल. बाकीचा जो पार्ट आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. ओके, आता आपण स्टॉप करूयात.